श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। राम जय राम जय जय राम। कुंडली वरदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। पंढरीनाथ भगवान भगवान की जय। गुरुरे नारायणगिरी महाराज महाराज की जय. मनोनी जाणतेनो गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्ववेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं शराले स्थितं त्वं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजम्. शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्. योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आषाढ पौर्णिमा आहेत. गुरुपौर्णिमा म्हणून आषाढ पौर्णिमेला गुरुपूजन करतात. ही व्यास पौर्णिमा आहे. व्यास पौर्णिमा म्हणजे ही पौर्णिमा म्हणजे व्यासांचा जन्मदिवस आहे. आषाढ शुद्ध पौर्णिमेला व्यासांचा जन्म झालेला आहे म्हणून व्यासांचा जन्मदिवस म्हणून असणारी ही व्यास पौर्णिमा गुरुपौर्णिमा. व्यास पौर्णिमेला गुरुपौर्णिमा का म्हणतात? नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया वार तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. ज्यांची विशाल बुद्धी आहे, विशाल बुद्धी असणारे व्यास. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही येणे कारणे म्हणिपे पाहे व्यासोच्चिष्ट जगत्त्रय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या त्रैलोक्यामध्ये जेवढं ज्ञान आहे ते सर्व व्यासांचं उच्चिष्ट आहे. कोणी किती विद्वान असेल आणि त्यांनी जे ज्ञान सांगितलं असेल त्याच्या आधी ते व्यासांनी सांगूनच ठेवलेलं आहे. 4 वेद असेल, 6 शास्त्र, 18 पुराण आपण म्हणतो. या 18 पुराणाच्या व्यतिरिक्तही पुराण व्यासांनी लिहिलेले आहेत. व्यासद्वारे 54 पुराण लिहिलेले आहेत. 18 मुख्य पुराण आहेत, 18 उपपुराण आहेत आणि 18 उपोपपुराण आहेत. असे 54 पुराण व्यासांद्वारे लिहिलेले आहेत. विस्तृत भाष्य कोणी केलं असेल तर व्यासांनी केलं, कारण व्यास शब्दाचा अर्थच विस्तृत असा होतो. विको ना ठेवा, विको नाही ना, हा प्रतिध्वनी येत असेल पत्र्यामुळं. व्यास शब्दाचा अर्थ विस्तार. कथाकाराला सुद्धा व्यास म्हणतात, कथा व्यास. व्यास हा व्यक्तिवाचक शब्द नाही आहे.
जसं प्रधानमंत्री, राष्ट्रपती हे व्यक्तिवाचक शब्द नसतात. प्रधानमंत्री पदावर जो कोणी असेल त्याचं नाव वेगळं असतं आणि पद म्हणून प्रधानमंत्री आपण म्हणतो. राष्ट्रपती नाव वेगळे आहेत, व्यक्ती वेगळी आहेत. राज्यपाल हे जे शब्द आहेत हे व्यक्तिवाचक शब्द नाही आहेत. तसं व्यास हा देखील व्यक्तिवाचक शब्द नाही आहे. व्यास म्हणजे विस्तार. व्यासपीठ शब्द आपण व्यासपीठ, व्यासपीठ म्हणजे पीठ म्हणजे स्थान. विस्तृत अशा प्रकारे विवेचन करण्याचं जे स्थान आहे त्याला व्यासपीठ म्हणतात. व्यासांचा जन्मदिवस म्हणजे गुरुपौर्णिमा आहे. संपूर्ण विश्वाला ज्ञानदानाचं कार्य भगवान व्यासांनी केलेलं आहे. तसं श्रीमद भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार जे सांगितलेले आहेत त्या 24 अवतारांमध्ये व्यास हा देखील अवतार आहे. मग व्यास हे वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळे होऊन गेलेले आहेत. आता ज्या व्यासांनी हे ग्रंथ लिहिले त्याला कृष्ण द्वैपायन व्यास म्हटलेले आहेत. कृष्ण द्वैपायन व्यास असं नाव व्यासांचं येतं. द्वैपायन म्हणजे द्वीप, द्वीपाच्या ठिकाणी जे राहत होते. द्वीप कशाला म्हणतात? द्वीप म्हणजे बेट. आता आपण बेटात आहोत, याला संस्कृतमध्ये द्वीप म्हणतात. याच्या चारी बाजूला चौकोन पाणी असतं. तसं कृष्ण द्वैपायन व्यास, कृष्ण म्हणजे ज्यांचा रंग सावळा होतो कृष्ण, आणि द्वीपाच्या ठिकाणी ते राहत होते म्हणून द्वैपायन. कृष्ण द्वैपायन व्यास. अलकनंदा आणि सरस्वती नदीच्या संगमस्थलावर ज्यांचा शम्याप्रास नावाचा आश्रम होता व्यासांचा, त्या व्यासांचं एक नाव आहे बादरायण. बादरायण म्हणजे तिथं बोरीचे बगीचे होते. बोराचे फळं खाऊन आणि बोरीचा पाला खाऊन त्यांनी तपस्या केली. अयन म्हणजे स्थान, शयनस्थान. अयन म्हणजे आसनस्थान. बोरीच्या बगीच्यामध्ये ते राहत होते म्हणून बादरायण. बोरीच्या बगीच्यात राहायचे, बोरं खायचे, बोरं नसले तर बोरीचा पाला खायचे आणि त्याच्यावर तपस्या करायचे म्हणून एक नाव होतं बादरायण. एक नाही कृष्ण द्वैपायन. असे असणारे जे व्यास आहेत त्या व्यासांचा हा जन्मदिन आहे गुरुपौर्णिमा, व्यास पौर्णिमा. गुकारस्त्वंदकारो ऋकारत्वनिरोधक. गुरु म्हणजे काय? गुरुची आवश्यकता आहे का? गुरु नसेल देव भेटत नाही का? किंवा गुरु नसेल तर कोणते काम आपण करू शकत नाही का? गुरु शब्दाचा अर्थ आहे गु म्हणजे अज्ञान, रु म्हणजे प्रकाश. अज्ञान रूपी अंधकारावर जो ज्ञानाचा प्रकाश टाकतो त्याला गुरु असं म्हणतात. गुरु शब्दाची सरळ संस्कृतमध्ये व्याख्या आहेत गुकारस्त्वंदकारो ऋकारत्वनिरोधकः. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे अंधकाराचा निरोधक म्हणजे प्रकाश. अज्ञान रूपी अंधकारावर ज्ञानाचा प्रकाश जो टाकतो त्याला गुरु असं म्हणतात. मग व्यवहारात अनेक गुरु असतात. शालेय शिक्षण आपण घेतो, वेगवेगळ्या वर्गात वेगवेगळे गुरु, वेगवेगळ्या विषयाचे वेगवेगळे गुरु. बाहेर पडल्यानंतर वेगळे गुरु, शिव्या कशा द्याव्या शिकवणारे वेगळे गुरु, किसे कसे कापावे शिकवणारे वेगळे गुरु, राजकारण कसं शिकवणारे वेगळे गुरु. प्रत्येक क्षेत्रात गुरु असतात ना, वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे गुरु असतात. एखाद्या विषयावर एखाद्या व्यक्तीकडून आपण त्या विषयाचं ज्ञान घेतलं म्हणजे त्या विषयाचा तो गुरु झाला. त्याने त्यातलं अज्ञान दूर केलं ना. गुरु म्हणजे काय? अज्ञान दूर करणारा.
अज्ञान म्हणजे अंधकार, अज्ञानाचा अंधकार दूर करतो तो गुरु. गुरु शब्दाची सरळ व्याख्या आहे ही. अध्यात्मामध्ये गुरुचं पद किंवा अध्यात्मामध्ये गुरु हा एक विषय वेगळ्या पद्धतीने वापरला. गुरु जो शिष्याची संपूर्ण जबाबदारी घेतो तो गुरु. वैद्य आहेत, काही वैद्य औषध देतात, घेऊन गेले, गुण आला न आला त्याचा विषय. पण काही वैद्य विचारपूस करतात, कसा फरक आहे का नाही आहे, किंवा मग औषध बदलून द्यायचं का, त्याच्यावर चौकशी करतात. पण काही वैद्य असे काही कडू औषध असतात ते घेत नाही मनुष्य, बळजबरीने पाजतात. घरामध्ये आई असते बघा, मुलं औषध घेत नाही ना, बळजबरीने पाजतात. आता बळजबरीने औषध पाजणारा कदाचित तो शत्रू वाटतो, पण तो बळजबरीने औषध का पाजतो? आपल्या स्वास्थ्याकरिता. डॉक्टर ऑपरेशन करतात, ऑपरेशन करतात म्हणजे चिरफाड करतात. मग चिरफाड करतात म्हणजे काय? मग शरीर फाडणं चांगलं आहे का? शरीर फाडणं चांगलं आहे का वाईट हा भाग वेगळा आहे, पण जे करतात ते आपल्या कल्याणाकरता करतात. कारण त्या शरीरामध्ये जो रोग आहे तो रोग बाहेर काढण्याकरिता त्यांनी चिरफाड केलेली आहे. आई मुलाला बळजबरीने औषध देते, त्या मुलाला ते औषध देताना आई शत्रू वाटते, कडू लागतं ते. आई जेव्हा लहान मुलाला नाऊ घालते, ते गरम पाणी, त्याला रागाच येतो. तो आईचा हात झटक्यावरून पळत होतो. त्याला वाटलं हे गरम पाणी आपल्या अंगावर, पुन्हा अंग चोळायचं, ते हातपाय ओढून ताणून असं घाबरत होतं. त्याला आई शत्रू वाटते आंघोळीच्या वेळेला. पण त्याला स्वच्छ करणं हा आईचा उद्देश असतो. तसं जीवाच्या कल्याणाकरता कधी कधी कठोर निर्णय घेऊनही शिष्याला सन्मार्गाला लावणारा गुरु आहेत, त्याला सद्गुरू म्हणतात. मी सांगितलं काही विचारपूस करणारे असतात, काही फक्त देऊन मोकळे होतात वैद्य, पण बळजबरीनं सुद्धा औषध पाजणारे काही वैद्य आहेत. पथ्य जर पाळले नाही तर काही डॉक्टर पथ्य न पाळणारे झापूनही काढतात कधी कधी. पण त्याला डॉक्टरचा उद्देश काय? तुमचं स्वास्थ्य चांगलं राहू. ते काय बोलले डॉक्टर? डॉक्टरच्या बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश असतो की आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं. तसा गुरुचा सुद्धा कठोर बोलण्याचा उद्देश काय असतो? आपलं कल्याण व्हावं. आपल्याला आवडेल असं बोलण्यापेक्षा आपल्या कल्याणकारी बोलणारा वक्ता महत्वाचा असतो. कोणाला काय आवडेल तसं बोलणारा कदाचित सर्वांना आवडेल, पण श्रोत्याला काय आवडेल याचा विचार करण्यापेक्षा श्रोत्याचं कल्याण कशात आहे हे सांगणारा गुरु असा. ते गुरे व्यास. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारतैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. जीवनामध्ये अध्यात्माची काय गरज आहे अवश्य? आजचा जो नवयुग आहे, नवपठित योग, त्याला काही गरज भासत नाही. काय गरज आहे? चांगलं क्वालिफिकेशन शिक्षण आहेत, चांगली नोकरी आहेत, लाखो रुपये पगार मिळतो, काही ना पॅकेज असतं 10-10, 20-20 लाखाचं, कोटी पॅकेज आहेत, पैसा मिळतो. भक्तीने तर कुठे वेळ घालायची विनाकारण. भक्ती करण्याला काय मिळालं? तुकाराम महाराज भक्ती करीत होते. दुष्काळी आटिले द्रव्य नेला मान, स्त्री की अन्न अन्न करता मेली, अन्न अन्न करता करता तुकाराम महाराजांच्या पत्नीचा मृत्यू झाला. काय मिळालं त्या भक्तीतून? पाहुणे आले, पाहुणे, भगवान पांडुरंग परमात्मा. पाहुणे घरासी आजे आली ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोळकी जर्जर, दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या.
मोळक्या त्या बाजावरी वाकडाच्या शेजा, बसायला मोडकी बाज, तुटकी दोरी, फाटकी गोधडी. आता गोधड्याच राहिलं नाही. पुढच्या पिढीच्या गोधडी म्हणजे काय त्याला सांगता यायचं नाही. एक पोरगानं पॅन घातलेली होती ठिगळ लावल्यासारखं. मी म्हटलं ठिगळ का लावला? तो नाही ठिगळ म्हणजे काय. आताच्या पोरांना ठिगळ माहितीये का? आता ते फॅशन झाली, त्याचं नाव बदललं. ठिगळ शब्द राहिलाच नाही. तसं गोधडी, गोधडी म्हणजे काय नवीन पिढीला सांगावं लागेल. आता माहित राहिलं नाही. मोळक्या त्या बाजावरी वाकडाच्या शेजा, वाकड म्हणजे गोधड, मोडकी बाज, तुटकी दोरी आणि फाटकी गोधडी. अशा प्रकारे दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कन्या, पातेलभर पाणी, मूठभर कन्या शिजवल्या. काही काही ठिकाणी बघा वरण असं असतं, एकदा ते पात्रावर टाकलं ना तर शेजाऱ्याच्या पात्रापर्यंत जातं. त्याच्यामध्ये चेहरा पाहून घ्या. आता पातेलभर पाण्यामध्ये मूठभर कण्या टाकल्या, ते कसं झालं असेल बरं. दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या म्हणजे पाहुणे आले तर पाहुणचारा करता सुद्धा व्यवस्था घरात नाही आहेत. ही अवस्था तुकाराम महाराजांची होती. आम्हाला कशा सांगतं परमार्थ करायला? मग बरं आहे आमचं, आम्हाला काय कमी आहे. करोडो रुपये येतात. काही धंदे करतात लोक, व्यापार धंदे करतात. व्यापार धंद्यातून पैसा मिळतो. मुलं बाळ सगळं सुखी आहेत. काय देवधर्म पाहिजे. जेव्हा अंतःकरणामध्ये जिज्ञासा निर्माण होते तेव्हा परमार्थाची गरज भासायला लागते बरं का. जोपर्यंत जिज्ञासा नसेल तोपर्यंत चालू जीवन, सगळं जग जीवन जगते. पण जीवनामध्ये कधी कधी प्रतिकूलता पण येते. प्रतिकूलता येणं ही सुद्धा भगवंताची कृपा आहे. कारण प्रतिकूलतेतून शहाणपण येत असतं. तुकाराम महाराज सांगतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. तुकाराम महाराजांची पत्नी काय भांडायची तुकाराम महाराजांची. काहींचा स्वभाव असतो भांडणखोर. एकाची पत्नी दररोज शिवाय द्यायच्या नवऱ्याला, सकाळी उठले की शिव्या. मित्र मुक्कामाला थांबला, हिने शिव्या सुरू केल्या. मित्र म्हणले दररोज असतं का? भाग्यवान आहे म्हणे तू, दररोज चांगला ऐकायला मिळतो सकाळी सकाळी. तोला शिव्या देते पण प्रेमही फार करते. आता याला शिव्यांमध्ये कुठं प्रेमाचा साक्षात्कार झाला कोणास ठाऊक. तुकाराम महाराज सांगतात, बरे झाले देवा बाईल कर्कशा. का? महाराज सांगतात, ती जर चांगली असती तर तिच्यामध्ये आसक्त होऊन मला परमार्थ करता आला नसता ना. ती कर्कश असल्यामुळे मला परमार्थ करायला सोपं गेलं. एकदा एक म्हातारा भेटला, म्हणजे महाराज काय करावं, मुलाचं माझं जमत नाही, सुनाचं माझं पटत नाही, बायको बरं पाहत नाही. म्हटलं आमच्याकडे या मग विणा वाजवायला. आता पोरं जर बरं पाहत नाही, सून बरं पाहत नाही, तर मग घरात तुमचा आसक्ती ठेवण्याचं काही कारणच नाही. परमार्थ मोकळे ना तुम्ही. परमार्थ करायचं असंच पाहिजे होतं. घरी प्रतिकूल वातावरण असेल तर मग परमार्थाला महिनाभर जा तिकडं, विचारायला कोण तयार नाही. प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच भगवंताची विशेष कृपा आहे. भगवान जेव्हा सामान्य कृपा करतात तेव्हा परिस्थिती अनुकूल देतात, आणि विशेष कृपा करतात तेव्हा परिस्थिती प्रतिकूल देतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनुष्य काहीतरी जाणण्याची इच्छा करतो,
आणि जाणण्याची इच्छा करतो, काहीतरी करण्याची इच्छा करतो, तळमळ त्याला निर्माण होते, म्हणजे जिज्ञासा निर्माण होते. मनुष्य जेव्हा आपल्या वृत्तीला अंतरंग करतो आणि विचार करतो, ज्या जगतामध्ये मी वावरत आहेत, काय आहे जगत? भूतानां देवचरितम दुःखाय च सुखाय च सुखाय हि साधूनां तादृश्यामच्युतात्मना. भगवंतांनी जी सृष्टी निर्माण केली त्यात एक सुखी एक दुःखी असं का? एकाच्या कुत्र्याला बसायला फिरायला कार, कुत्रा सांभाळायला 25,000 पगाराचा माणूस, महिन्याला 50,000 रुपये खर्च त्या कुत्र्याचा, आणि एकाला खायला मिळत नाही. हा एक माणूस याला खायला मिळत नाही, याच्या कुत्र्याला फिरायला कार. हे माणसाचे आहेत ना. मी एक सुखी एक दुःखी का? शहरामध्ये बघा मोठे मोठे बिल्डिंग असतात, मोठे मोठे अपार्टमेंट असतात, त्याच्यामध्ये 50-50, 100-100 परिवार असतात, सोसायटी असते छोट्या छोट्या. एका एका बिल्डिंगमध्ये 1000-1000 परिवार बसले, अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. कोणाला घेणं नाही शहरामध्ये. एक पुण्याचा, एक मुंबईचा, एक कलकत्त्याचा, भाषा एक नाही. एकमेकाचा परिचय सुद्धा नसतो काहींना, एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. याचं सुख नाही, त्याचं दुःख नाही. खेड्यामध्ये तरी बरं आहे, एकमेकाला लोक भेटायला जातात, एकमेकाला सहानुभूती असते, एकमेकाला सहकार्य करतात. शहरामध्ये असं काही राहिलं नाही. एकाच बिल्डिंगमध्ये समोरासमोर राहत होते, एकाची आई मेली घरात रडतायत, दुसऱ्याला मुलगा झाला तो पेढे वाटतोय. याचं त्याचं सुख नाही, त्याचं दुःख नाही. काय आहे जगामध्ये असे? दुःखायचे सुखायचे. का दुःख निर्माण केलं असेल जगात भगवंतांनी? मग या दुःखापासून आपल्याला मुक्ती मिळू शकत नाही का? मिळत असेल त्याकरता काय केलं पाहिजे? इथून पुढे जिज्ञासेला सुरुवात झाली. काय मी उद्धार पावे न काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. केव्हा माझा उद्धार होईल, केव्हा भगवंताची कृपा होईल? योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. दुर्लभत्रयमेव तद्देवा अनुग्रह हेतुकम मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रया. शंकराचार्य सांगतात 3 गोष्टी दुर्लभ आहे. एक आहे मनुष्यत्व. माणसं आहेत म्हणून आपण परमार्थ करता येतो. पशु काय? पशु परमार्थ करतात का? गाढव भजन करीत असतात का? गाढव भजन करीतच नसतात. गाढव कसे भजन करतील? भजन माणसं करतात. मग खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. गाढवाच्या कुत्र्या जन्माला लागेल असं नका करू. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. मनुष्याला भजन करता येतं आणि म्हणून दुर्लभत्रयमेव देवानुग्रह हेतुकम. भगवंताच्या अनुग्रहाने या 3 गोष्टी मिळतात. पहिले मनुष्यत्व. मनुष्यत्व प्राप्त होण्याकरिता भगवंताची कृपा पाहिजे. दुसरे मोक्षत्व. मनुष्यत्व प्राप्त होऊनही या दुःखापासून वेगळं व्हावं अशी इच्छा निर्माण होत नसेल तर काही लोक दुःखच अंगावर ओढून घेतात. दुःख काही लोक कर्ज करून घेतील, फेटायला आल्यानंतर आणखी मोठं कर्ज करून घेतील, नाही तर उलटं पालटं करीत राहतात. तिकडचं इकडं व्याज भरण्याकरता दुसऱ्या बँकेतून काढायचं, ते भरण्याकरता कोण उसने घ्यायचे, मग त्याला बुडवायचं, काहीतरी कारण सांगत राहायचे आणि दुःखच. काही लोकांना दुःख अंगावर ओढून घेतल्याशिवाय समाधानच नाही, त्याच्यातच सुखी म्हणतात.
अशा लोकांकरता उपदेश नाही आहेत. पण ज्याला वाटतं की या दुःखापासून आपण बाजूला झालं पाहिजे, या दुःखापासून मुक्त झालं पाहिजे, मग संसारामध्ये परिस्थिती कुठली असू द्या, अनुकूल असेल प्रतिकूल असेल, दरिद्री असेल श्रीमंत असेल, कर्जबाजारी असेल, जन्माला येताना आपण काही घेऊन आलेलो नाही आहेत, जाताना काही घेऊन जाणारही नाही आहेत. मग काय कमवलं काय गमवलं? ज्यांनी गमवलं त्यांनी तरी काय गमवलं, ज्यांनी कमवलं त्यांनी तरी काय कमवलं? कमवलं काही येणार आहे का सोबत? धन मिळवले कोटी सवे नयरी लंगोटी, लंगोटी सुद्धा सोबत नेता आली नाही. अनुकूल प्रतिकूल प्रसंग येत राहतात. कधी बंगला होईल, कधी करोडपती, कधी रोडपती होतो. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्या बंद झाल्या. आता काळ बदलला. नोकिया कंपनी किती नाव होतं पूर्वी, कोणी विचार येत नाही. फिलिप्स कंपनीचं काय राहिलं आता. व्हिडिओकॉन कंपनी आपली दूध साहेबांची, व्हिडिओकॉन कंपनी जगात प्रसिद्ध होती. परंतु काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली. बदलत्या टेक्नॉलॉजीप्रमाणे आपल्याला नाही बदलता आलं तर तो मनुष्य मागं पडतो. संसारामध्ये असंच आहे. यालाच संसार म्हणतात. सम्यक सरती ते संसार. हा त्या टोपी विकणाऱ्याची गोष्ट सगळ्यांना माहिती बघा. शाळेमध्ये आपण शिकलेलो आहे लहानपणी. तो टोपी विकणारा झाडाखाली झोपला, माकडं टोप्या घेऊन वर. त्याने काय केलं, डोक्यातली एक टोपी खाली टाकली. त्या सगळ्या माकडाने टोप्या खाली टाकल्या. त्यानं जमा केल्या आणि बाजारात गेला. त्याची पुढची कथा सांगतो तुम्हाला. तो टोपी विकणारा म्हातारा झाला, थकला तो. आता थकल्यानंतर एक दिवस मुलाला सांगितलं, तर मी आजारी पडलो, मी थकलोय, मला काही धंदा होत नाही, तू घरी जा. त्या अमुक अमुक बाजारात आपल्या टोप्या फार विकतात, पण पुरीच्या काय साधनं नसायचं, पायी जायचं. ते बैलगाड्या वगैरे याच्या इकडे काही साधनं नसायचे. त्या रस्त्यामध्ये एकच झाड आहेत, तिथं आराम करायचं म्हणले. म्हणजे माकडं असतात, ते काय करतात, टोप्याच घेऊन जातात. मग आपण काय करायचं, डोक्यातले टोपे खाली टाकायचे, ते टाकतील, मग गोळा करा घेऊन जायचे. बापानं पोराला सांगितलं, त्याचा अनुभव. आता बापाच्या जागेवर पोरगा आला, बापाच्या जागेवर पोरगा आला, बरोबर आहेत, पण त्या माकडाची पण पिढी बदलली ना. आता पोरगा जर बापाच्या जागेवर आला, त्यांची पिढी नाही बदलणार का? यांची पिढी बदलली, त्यांची पिढी बदलली. आता पिढी बदलली म्हणजे मागच्या पिढीमध्ये जे विचार असतात तेच विचार पुढच्या पिढीत असते असं काही सांगता येत नाही. बरं का, पिढी बदलते. हा त्या झाडाखाली झोपला, काही माकडांनी टोप्या नेल्या, हा उठला आणि डोक्यातली टोपी खाली टाकली, पण त्या पुढच्या पिढीला माहिती नव्हतं टाकायची. त्याने एकही टोपी खाली टाकली नाही. उलट याने टाकलेली टोपी एकाने उचलून घेऊन गेला, त्याला टोपी नव्हती. तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं आलं. म्हणजे बाप जे करतो तेच मुलाने करावं असं म्हणत असं तर संसारात चालत नाही. बापाने त्यांच्या काल परिस्थितीनुसार जे काही आचरण केलं असेल, मुलाने सुद्धा आजच्या परिस्थितीनुसार वागलं पाहिजे. याला संसार म्हणतात. काळ बदलला, परिस्थिती बदलली, विचार बदलले, पण हे सगळं अनुकूल प्रतिकूल या परिस्थिती बदलत असतात. पण हे जरी बदलत असेल तर एक विचार मनामध्ये हा आहे की ज्या सुखामध्ये दुःख नको अशा प्रकारचं सुख मिळू शकतं का आपल्याला, की त्या दुःख नाही आहे. आणि चिरकाळ टिकणारं सुख पाहिजे. एकाला मुलबाळ होत नव्हतं, 12 वर्षांनंतर मुलगा झाला आणि त्या मुलाचा उत्सव असा थाटामाटा सुरू केला त्यांनी. 12 दिवस दररोज भजन. शेवटचा दिवस बारशाचा कार्यक्रम मोठा करायचा म्हणजे सगळी तयारी. मंडप लावला वॉटरप्रूफ, पावसाळ्यात दिवस होते, वॉटरप्रूफ मंडप लावला.
सगळ्या गावाला जेवणाचं निमंत्रण दिलं, स्वयंपाकही तयार झाला आणि तिकडून निरोपाला सासूबाई गेली, स्वयंपाक करून बसला. आता एवढ्या सगळ्या आनंदावर विरजन पडलं ना हो. संसारामध्ये कोणाच्या सुखावर कधी विरजन पडलं काही सांगता येत नाही. हे टिकणारं सुख नाही आहे, हे सुखच नाही आहे. गीतेमध्ये दुःखालयम अशाश्वतम अशा प्रकारे या संसाराला म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हा भाव निर्माण झाल्याच्या नंतर एक जिज्ञासा मनामध्ये निर्माण होते आणि जिज्ञासा निर्माण झाल्याच्या नंतर मग योग्य मार्गदर्शनाची गरज भासायला लागते. म्हणून पहिला आहे मनुष्यत्व, दुसरे मुमुक्षत्व. मुमुक्षत्व म्हणजे या दुःखातून मुक्त होण्याची इच्छा. नकोय मला हे दुःख, एक वेळ करी या दुःखा वेगळे, हे प्रभो एक वेळ मला या दुःखापासून वेगळं कर, नकोय दुःख मला. पुरेपुरे हा संसार कर्म बळीवंत दुस्तर, पुरे हा संसार नको, या संसारात काय असं वाटायला लागतं कधी कधी. कीर्तनामध्ये 50च्या पुढचे लोक का दिसतात? त्याचं कारण आहे की संसारामध्ये ठेस लागून लागून, चटके बसून बसून, होरपडून होरपडून गोळी लागायला लागते परमार्थाची. एक वेळ असते माणसाची. 50 उलटेपर्यंत अनेक उलट्या पालट्या करतो तू. कधी हा लोकाला बसवतो, कधी लोक याला बसवतात, कधी याला झटके बसतात, हा लोकांना झटके देतो. असं करून करून थोडेफार अनुभव यायला लागतो आणि मग त्याला कळायला लागतं या संसार काही खरं नाही आहे, परमार्थाशिवाय पर्याय नाही. चांगले चांगले लोक आहेत, देवधर्म न मानणारे सुद्धा मानायला लागतात. परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला. मग परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्याग करण्यापेक्षा आजच लोकांची परिस्थिती पाहून जर आपण त्या मार्गाला लागलो तर, ठेच लागल्यानंतर सावध होण्यापेक्षा ज्याला ठेच लागली, ठेच लागल्यानंतरची परिस्थिती पाहिल्यानंतर आपण आधीच सावध झाले का वाईट आहे, ठेच लागू नये म्हणून. म्हणून ठेच लागण्याची वाट पाहण्याची गरज नाही. एक जिज्ञासा मनात निर्माण व्हावी. हे जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर मोक्षत्व या संसार दुःखातून मुक्त होण्याची इच्छा निर्माण झाल्यानंतर योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता निर्माण होते. त्याला सत्संग म्हणतात. महापुरुष संश्रय हा महापुरुषांच्या संगतीची, महापुरुषांच्या उपदेशाची, महापुरुषांच्या मार्गदर्शनाची इच्छा निर्माण होते. म्हणजे त्याला गुरुची गरज भासायला लागली, इच्छा निर्माण व्हायला लागली. कुठेतरी आपण गेलं पाहिजे, परमार्थ केला पाहिजे, परमार्थातून काहीतरी साधता येईल. आणि जेव्हा आपण एखाद्या महात्म्याकडे जातो आणि अज्ञानाचा अंधकार आपला दूर होतो, तो अज्ञानाचा अंधकार दूर करणारे जे कोणी आहेत त्यांनाच गुरु असं म्हणतात. गुकारस्तंधकारो रुकार तन्निरोधका. आणि या सर्व ज्ञात्यांपैकी सर्वात आणि महत्वाचे ज्ञानी गुरु म्हणजे व्यास. ज्या व्यासांनी संपूर्ण ज्ञान आपल्याला मोकळं केलं, विस्तृत केलं, सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला, ती व्यास पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा आहे आज. जिज्ञासा निर्माण होणं अतिशय महत्व आहे. जोपर्यंत जिज्ञासा निर्माण होत नाही तोपर्यंत पदार्थाचा लाभ नाही, तोपर्यंत परमार्थामध्ये आपलं पदार्पणच नाही आहे. माता जिज्ञासा निर्माण झाल्यानंतर सद्गुरूंची कृपा होईल तेव्हा होईल, हळूहळू मार्गदर्शन मिळायला लागतं आणि त्या मार्गाने मनुष्य जेव्हा चालतो
शास्त्रामध्ये चित्तशुद्धीचा एक पहिला मार्ग सांगितला, कर्म मार्ग, निष्काम कर्म. जोपर्यंत आपलं चित्त दूषित आहे तोपर्यंत ध्यान घडत नाही. डोळे बंद करून बसले ध्यान घडतं का? डोळे बंद करून बसणं म्हणजे ध्यानाचं नाटक करणं येते. ध्यानाची ते प्रक्रियाच नाही आहेत. अगोदर चित्त पूर्ण शुद्ध करावं लागेल, चित्त पूर्ण स्थिर करावं लागेल आणि अज्ञान घालावं लागेल, तेव्हा ध्यान घडेल. चित्त स्थिर नाही आहेत. मनुष्य एकांतात जेवढं चिंतन करतो विषयाचं तेवढं लोकांतात करीत नाही. एकांतात चंचलता वाढते. तुम्ही एकांतात बसा बरं, तासभर बसा. बसू शकणार नाही तासभर डोळे बंद करून. एवढं सोपं नाही तासभर बसणं. नुसतं डोळे बंद करून बसलं तर अनेक प्रकारचे विषय मनामध्ये येतात. एकांत साधकाकरिता असतो, एकांत विषय माणसाकरता नसतो. विषय माणसाने एकांतात जाऊच नाही. कारण मनुष्य एकांतामध्ये जेवढं वाईट चिंतन करतो तेवढं लोकांतात करीत नाही. मनुष्य मनाने जेवढं पाप करतो तेवढं शरीराने करीत नाही. आणि म्हणून एकांतामध्ये साधकाकरिता चित्त एकाग्र करण्याकरता निश्चित त्याला लाभ होतो. परंतु साधक अवस्था जर आपली नसेल तर त्याला एकांत चंचल बनवतो. कधी कधी साधक सुद्धा विचलित होतात. ज्यावेळेला आपण गटार साफ करतो, गटार साफ करताना त्या गटारीचा जास्त दुर्गंध येतो. साफ करताना दिवा विझायच्या अगोदर तो जास्त फळफळायला लागतो. तसं विकार शांत होण्याच्या आधी मनाला जास्त चंचल करतात आणि त्याच्यामध्ये साधक हा विचलित होतो. सफलता दिसत नाही. मग तो काय करतो, काही लोक काय करतात, मार्ग बदलतात. याच्यात काही खरं नाही. मग दुसरे महाराज पहा, या महाराज काय करे, किंवा दुसरे संप्रदाय. हा तर आमच्या महाराजाकडे या, आमचे महाराज 5 मिनिटात मला समाधी लावून देत. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे यमोपग्रंथ केले. एवढे तपस्या, एवढे ऋषीमुनी कशा करत जंगलात गेले. लावून या नेत्र उगेची बैसले, उगेच राहिले मौन रूप. उगत डोळे लावून बसले का, उगच मौन धारण केलं का, उगत जंगलात गेले का, हे विडेत का सगळे. प्रपंचे सुख जोडे तरी का सेवी गिरी कंदरे. राज्य टाकून गेले थोडे तरी ते का वेडे म्हणावे. ज्यांनी राज्याचा त्याग केला ते वेडेत का. एखादा मनुष्य एखाद्या गोष्टीत त्याग करतो, याचा अर्थ त्याचा त्याग करताना ज्याच्याकरिता त्याग केला ती वस्तू विशेष असते. म्हणजे संसाराचा त्याग केला, कोणाकरता केला, काहीतरी विशेष असलं पाहिजे म्हणून तरी त्याग केला. कोणी कोणाकरता कशा करता त्याग करेल. राजा महाराजांनी त्याग केलेत. जळ भरताना राज्याचा त्याग केला. 18-12 वनस्पती फले पुढे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती. जया घरी कुलस्त्रिया राज्य राणीव संपत्ती. हे सुख सांडोनिया कासया योग सेविती. सगळं सुख होतं भरताकडं. स्वर्गातल्या इंद्राला सुद्धा ईर्ष्या निर्माण होईल असं राज्य होतं. सत्ता असताना त्याग करणे इतकं सोपं नाही. एका दरिद्र्याने त्याग केलं काय, वैतागून जेवायला बसला, जेवण झालं, सुपारी घ्या, नाही सुपारीत त्याग केला. कधीपासून, म्हणजे दात पडल्यापासून. याला त्याग म्हणतात का. एक कोलं गेलं द्राक्ष बागेमध्ये, त्याचं तोंडच पुरे ना, पोळ्या मारून थकलं, तसंच बाहेर आलं. बाकीच्या कोल्यांनी विचारलं खाल्ले का द्राक्षे, अजिबात तोंड लावलं, सगळे आंबट.
मग तोंडच नाही लावलं आंबट कसे काय? बघा याचा त्याग. हा त्याग नाही आहेत. अनुकूल परिस्थितीमध्ये त्याग घडणं हे एवढं सोपं नसतं जे भरताने केलं. बावी त्या पोखरणे नदी गंगा वाहती जया घरी कुलस्त्रिया राज्य राणे संबंध. गोपीचंदांनी त्याग केला. गोपीचंदाकडे काय होतं? ऐश्वर्य होतं. गोपीचंदाची आई रडायला लागली. गोपीचंद स्नान करीत रडताना गोपीचंदाच्या आईच्या अश्रूचा थेंब गोपीचंदाच्या अंगावर पडला. त्याला फोड आला महाराज. तो अश्रूचा थेंब इतका गरम होता की फोड आला. फोड. त्याला वाटलं माझ्या अंगावर काय पडलं असं गरम. त्याने वर पाहिलं, आई रडत आहेत. आईला रडताना पाहिलं. वर गेला. आई, माझ्यासारखा समर्थ पुत्र असताना तुला रडण्याचं कारण काय? आईने सांगितलं, हे तुझं सगळं ऐश्वर्य आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे, मग तू रडते का? सांगितलं, हे सगळं तुला एक दिवस सोडून जावं लागणार आहेत. हे सांगितलं, आई तू काय वेगळं काय सांगते? प्रत्येकाला सोडून जावं लागत असतं, पण माझी एक इच्छा आहे, अशा प्रकारे सोडून जाण्यापेक्षा जाण्याच्या आधी जीवाचं कल्याण करून घ्या, आत्मकल्याण करून घ्या. हे शरीर आत्मसुखाकरता मिळालेलं आहे, हे केवळ उपभोगाकरता नाही मिळालेलं. आईने मुलाला तत्वज्ञानाचा उपदेश केला. असे उपदेश करणारे किती माता आहेत. मुलगा जर भजन करायला लागला तर पहिली काळजी आईला वाटते, न जाणे होतो का काय बाबा. आईने सांगितलं त्याग करायला, गोपीचंदाने आईच्या सांगण्यावरून त्याग केला. गोपीचंदाच्या आईने गोपीचंदाला 3 गोष्टी सांगितल्या. तू जंगलात जाणार, मखमलीच्या गादीवर झोपत जा म्हणले, पक्वान्नाचं भोजन करीत जा आणि किल्ल्यात राहत जा. गोपीचंद म्हणलं, हे कसं काय? जंगलात मिळेल काय मखमलीच्या गादीवर झोपायला? पक्वान्न कुठून मिळायचे? किल्ला कुठं मिळायचा? माझी भाषेतलं कळले नाही म्हणे. मखमलीच्या गादीवरची झोप म्हणजे काय? भजन करता करता इतकं भजनात तल्लीन झालं, शरीर थकून गेलं की ते पडलं तिथं झोप येणार. ते मखमलीच्या गादीवर झोप आहे. आमचे शेतकरी बघा कष्ट करतात, आंब्यात जाळे खाली न्याहारीला आवत सोडले, न्याहारी झाली की पडले की ढेकळात घोरायला लागतो. ही मखमलीच्या गादीवर झोप आहे. स्पंजच्या गादीवर झोपतो गोळ्या खाऊन, का झोपच येत नाही. काही लोकांना गोळी खाल्ल्याची झोप सवय झाली, गोळीची गोळी खाल्ल्याची झोप नाही येत. आता झोप येण्याकरता गोळी खावी लागते आणि या ढेकळात घोरतो. खरी झोप मखमलीची कोणाची? बरं, ढेकळात घोरणाराची. पक्वान्नाचं भोजन करीत जा. पक्वान्नाचं भोजन म्हणजे काय? कोणते पक्वान्न? जेव्हा कळकळून भूक लागते ना, तेव्हा शिळे भाकर सुद्धा पक्वान्न आहे. एकदा भूकच लागत नाही. समोर गुलाबजाम काय आहेत, बासुंदी काय आहेत, बदामचा शिरा, हे सगळे गोड पदार्थ, डायबिटीस, पुन्हा भूकही नाही. जो कष्ट करतो, कळकळून भूक लागली, कळकळून भूक लागली, शिळ्या भाकरी देऊन द्या. काय गोड लागतात ते शिळ्या भाकरी. हा गुलाबजाम खाऊ शकत नाही. एक गुलाबजाम हातात घेतलं, तोंडात घालणार पत्नी म्हणली, पळत झाली, तुमची साखर 350च्या पुढे झाली, तुम्ही कुठं चाललंय म्हणजे गुलाबजाम खायला. आणि फारच इच्छा झाली, पात्या लावून घ्या, सगळंच खाऊन टाका, मला तर काय करायचं. हा म्हणलं ठीक आहे, मग वांग्याची भाजी वाढ. वांग्याची भाजी खायची मूड व्याध. ही अवस्था आहेत महाराज. पक्वान्नाचं भोजन म्हणजे कोणतं? जे पदार्थांना पण पक्वान्न म्हणतो ते पक्वान्न इथं नाही आहेत. कळकळून भूक लागली पाहिजे. तसं भजन असं करावं की भजन करून आपल्या सप्ताहामध्ये बघा भजनी 6 तास भजन करतात, दिवसात 3 तास, रात्री 3 तास, अशी कळकळून भूक लागते.
हे आमटे भाकरी चुरून खातात. काय करतात गुलाबजामला? हा आनंद आहे का गुलाबजाममध्ये? एकदम. याला पक्वान्नाचं भजन म्हणतात. भजन करावं असं भजन करावं की भजन करता करता कळकळून भूक लागावी. मग जे समोर येईल ते खा, ते पक्वान्न नाही. तिसरा मुद्दा होता किल्ल्यात राहत जा. किल्ल्यात राहायचं म्हणजे काय? हा सत्संग रूपी किल्ला आहे. ओपन समोरासमोर युद्ध करणं एवढं सोपं नसतं, पण किल्ल्यातून युद्ध करणं सोपं असतं. पूर्वी राजे महाराजे किल्ले कशा करता बांधत होते? युद्ध करण्याकरता. कारण किल्ल्यामध्ये लपता येतं, किल्ल्यामध्ये सामुग्री ठेवता येते. तसं सत्संगरूपी एक किल्ला आहे. सत्संगतीमध्ये जर आपण राहिलो तर तिथं आपली सुरक्षा आहे. जोपर्यंत मनाचा स्वतःवर भरोसा नाही तोपर्यंत मनावर विश्वास ठेवू नये. माणसाने स्वतंत्र राहू नये. पूर्वीच्या काळामध्ये सासूच्या ताब्यामध्ये सुना असायच्या, सुनांचा जाच असायचा, पण जरी असला ना तरी तो सासूचा अनुभव होता. त्या सासूच्या हातून तावून सळकून निघाल्यानंतर तिचं जीवन एक वेगळं असायचं. जोपर्यंत कोणत्याही क्षेत्रामध्ये असंच आहे. असाच एक भोळा भावळा होता शेतकरी. तो गेला एका आश्रमामध्ये. त्याला वाटतं मला आश्रमाचं राहायचं. काय थकलो होते कामधंदे करून करून. काय मजा आहे म्हणले इथे. पंक्ती देतात लोक, खाऊ पिऊ घालतात, कोणी दक्षिणा देतं, कपडे देतात, वरून दक्षिणा. गेला तो आश्रमामध्ये. आता आश्रमात गेल्यानंतर तिथं काही बाकीचे जुने विद्यार्थी, मग जुने विद्यार्थी नवीन विद्यार्थी जास्त काम सांगतात. याच्याही वाटत त्याला करायला लागतं. तुला तुम्ही का करीत नाही, मला एवढं काम सांगतात. तू नवीन आहे अजून. जरा हळूहळू तुझ्या दिशेपणे येईल. तो म्हणलं मग मला एवढं तुम्ही काम सांगता, तुम्ही कमी करतात. आणि गादीवर बसलेलं कोण आहे? म्हणजे हे तर नुसते गप्पाच मारतात म्हणले. ते काहीच करीत नाही. ते आपले गुरु आहेत म्हणले. मला नको, मला गुरु बनायचं म्हणले. आणि मग गुरु बनण्याकरता भरपूर काही करावं लागणार असून. ते त्या आसनावर बसले म्हणजे इतके सहज बसलेले नाही ते. त्या आसनापर्यंत पोहोचण्याकरता त्यांना भरपूर काही करावं लागलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारे साधनेतून मनुष्य हळूहळू त्रुटी होतात. त्या त्रुटीतून सुद्धा काहीतरी शिकायला लागतो. त्याकरता प्रसंगी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मन जे असतं ना, मन हे धोकेबाज असतं. मनावर कधी विश्वास ठेवू नये. आणि म्हणून साधना करून, भक्ती करून, भजन करून मनाला स्थिरता जेव्हा प्राप्त होते त्यावेळेला मनुष्याने स्वतंत्र राहावं. पण जोपर्यंत मन ताब्यात नाही तोपर्यंत स्वतंत्र राहू नये. सत्संग रूपी किल्ल्यात राहावं. तिथं सुरक्षा आहे. महात्म्यांच्या दृष्टीसमोर आपण राहिलं तर ते बोलतील, फटकारतील, योग्य मार्गदर्शन करतील आणि त्यातून आपल्याला संस्कार मिळतील. आणि म्हणून मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. आणि मार्गदर्शनाची आवश्यकता म्हणजे गुरुची आवश्यकता आहे. मज हृदय सद्गुरु जेणे तारिला संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरील. माझ्या हृदयात सद्गुरू आहेत, माऊली सांग.
म्हणून जाणते गुरु जे त्याने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. मौलीने एक उदाहरण दिलं या ठिकाणी. मूळ सिंचने सहजे, झाडाच्या मुळाला जर पाणी टाकलं तर सिंचनकरिता मूळ वृक्ष ओलावे सकळ. मुळाला सिंचन केल्यानंतर शाखा पल्लव संतोषते, झाडाचा पाला आपोआप टवटीत होतो, फांद्या टवटीत होता. पाणी कुठं घातलं? मुळाला. जैसे मूळ सिंचने सहजे, मुळाला सिंचन केल्यानंतर सहज शाखा पल्लव संतोषती, त्याप्रमाणे जाणतेनो तुम्ही गुरुभजीचे. त्याप्रमाणे सद्गुरूंच्या संगतीमध्ये, सद्गुरूंच्या कृपेमध्ये, सद्गुरूंच्या आशीर्वादाने सर्व जगत संतुष्ट होतं, भगवानही संतुष्ट होतं. माऊली सांगतात, सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आणकानी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणीचे दिचना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. सद्गुरू म्हणजे उघडं चालतं बोलतं परब्रह्म आहे. इच्छा पूर्ण करतात. त्यांना कळतं, त्यांना माहीत आहेत आपण कुठं आहोत. मग चित्तशुद्धी करता कर्म मार्ग सांगितला. मग कर्म कसे करावे? सद्गुरूंची शिकवावं त्याप्रमाणे करावे. निषिद्ध कर्म जरी केलं दुःख भोगावं लागेल. काम्य कर्म आहेत, निषिद्ध कर्म आहेत, नित्य कर्म आहेत, नैमित्तिक कर्म आहेत, सकाम कर्म आहेत, निष्काम कर्म आहेत. कर्माबद्दल बोलायचं ठरलं तर त्याच्यातच 2 तास जातील. पण इथं आपण कर्माबद्दल सांगण्याची आवश्यकता नाही फार. पण कर्म निष्काम असावं. निष्काम कर्म हे चित्तशुद्धीला कारण असतं. सेवा ही चित्तशुद्धीला कारण. जे ज्ञानाचा कोर्टा ते तर सेवा दारवंटा, जो स्वाधीन करी सोपटा ओळखून. सेवा हे ज्ञानाचं द्वार आहे. त्यानंतर दुसरे चंचलता. चंचलम हे मन कृष्ण प्रमाथी बलद्धम तस्सम निग्रम म्हणणे वायुर्य सुदुष्करम. अर्जुन, तो देवाही मन फार चंचल आहेत, याला स्थिर करणं फार अवघड आहे. ते कुठेही जातं, एका जागेवर थांबत नाही. म्हणून त्याच्याकरता उपासना मार्ग आहेत. उपासनेमध्ये काय आहे? इष्टदेवतेचं चिंतन. मग कोणी राम भक्त असेल तो रामाचं चिंतन करेल, कृष्ण भक्त असेल कृष्णाचं चिंतन करेल. कोणत्याही दिवशी चिंतन करा, कोणतेही चिंतन करा, पण एका चिंतनात राहा. एका चिंतनामध्ये राहिलं म्हणजे आपली ऊर्जा, त्या ऊर्जेचं एकत्रीकरण होतं आणि ती ऊर्जा एकत्रित झाल्याच्या नंतर ती प्रभावी ठरते. बघा, भिंगकास आपण वापरतो. तो भिंगकास जर असा उन्हात धरला ना, तर तिथं त्या जो प्रकाश खाली पडतो, ती जर आपण काळी ठेवली ना पेटीची, तर ती पेटते. एवढी उष्णता निर्माण कशामुळे झाली? त्या भिंगाने काय केलं? ते बाकीची उष्णतेची ऊर्जा एका जागेवर केंद्रित केली. तसं जेव्हा आपलं चित्त एकाग्र होतं, बघा संसारामध्ये चित्त एकाग्र नाही आहे. काय करतं संसारामध्ये? शरीराने काम करतोय पण मन कुठे जाते? मन माणसं वर्तमानमध्ये राहतच नाही. तो कधी भूतकाळात जाईल, कधी भविष्याची चिंता करेल. ते विखुरलेलं मन आहे. त्या विखुरलेल्या मनाला जेव्हा तुम्ही एका ठिकाणी एकाग्र कराल, त्यावेळेला त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होईल. ती ऊर्जेचं केंद्रीकरण होईल आणि ऊर्जेचं केंद्रीकरण झाल्यानंतर ती ऊर्जा तुम्हाला कोणतंही काम सिद्ध करण्याकरता सफलता प्राप्त करून देईल. म्हणून चित्त एकाग्र पाहिजे आणि त्याच्याकरता उपासना सांगितली. मग उपासना कोणतीही देवतेची करा, जप नामजप कोणताही करा. विशिष्टच नामाचा जप केला पाहिजे असं काय नाही आहे. विशिष्ट देवाची उपासना केली पाहिजे असं, कारण परमात्मा सर्वदूर भरून उरलेला आहे. जिथं दृष्टी जाईल तिथं तो आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञान मपोहनंच वेदैश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद वेदैव चाहम. सर्वस्य अहम हृदय सन्निविष्टो. सर्वांच्या हृदयात मी आहे, त्याला पाहायचं आहे.
नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये भगवान दिसला, एकनाथ महाराजांना गाढवात भगवान दिसला. गाढव पाण्यावाचून तळमळत होतं, कावडीने पाणी घेऊन चालले ते महाराज, गाढवालाच पाचून दिलं. एकनाथ महाराजांच्या सोबत बाकीचे ब्राह्मण होते, म्हणले महाराज एवढे लांबून तुम्ही गंगाजल आणलं आणि तुम्ही गाढवाला पाजून दिलं. एकनाथ महाराज म्हणले माझा रामेश्वर मला त्या गाढवात दिसतोय. एक जीव पाण्याकरता तळमळतोय आणि माझ्याकडे पाणी आहेत, अशा वेळी त्या पाण्याचा उपयोग त्या तळमळणाऱ्या जीवाकरता करणं हीच खरी भगवंताची पूजा आहे. त्या पाण्याने अभिषेक करण्यापेक्षा गरज असणाऱ्याला प्यायला देणं, मी त्याचा आत्मा शांत करतोय. आपण त्याच्या हृदयात आत्मा आहेत ना, त्याच्या हृदयात परमात्मा आहे ना, तो शांत होतोय ना. जर या जलाने, हे जल मी गाढवाला न पाजता या जलाने जर मी रामेश्वराचा अभिषेक केला तर भगवान रामेश्वर माझा अभिषेक स्वीकारणार नाही. कारण एक जीव पाण्यापासून तळमळतोय आणि माझ्याकडे पाणी आहेत, अशा वेळेला माझं पहिलं कर्तव्य आहे त्या तळमळणाऱ्या प्राण्याला पाणी देणं. हीच खरी भगवत पूजा आहे. श्रीमद भागवतामध्ये रंतीदेवाची कथा आहेत. रंतीदेव राजा होता महाराज, चांगला होता, सज्जन होता. पण सज्जन माणसं राजकारणात चालत नसतात. निवड सज्जनपणा चालतो का? कोणी लुटून नेईल, समोरचा जसं असेल तसं वागावं लागतं. आता एवढं मोठं राज्य चालवायचं आणि ते राजा काय करायचा, माझ्या राज्यात कोणी दुःखी असू नये, कोणी दरिद्री असू नये. मग गरीबाला खूप धन देऊन टाकायचं, श्रीमंत करून टाकायचं. होत नाही तर श्रीमंत करून पाहू तुम्ही प्रयोग. एखादा गरीब आहे त्याला 1 कोटी रुपये द्या, ज्याला खायला मिळत नाही. पुढच्या वर्षी बघा त्याने काय केलं, तर कोटी रुपये असं. तो 1 कोटी 2 कोटी नाही करणार, तो दारू पिईल, नाही ते कर्म करील. असे पैसे दिले ते सुधारतो असं काही नाही आहेत. राजाला वाटलं हे सुखी राहावे, मग जो दरिद्र गरीब आहे त्याला वाटतायत. असं चालत नसतं, घडत नसतं. असं काही बुद्धी सुचेल त्याला, कोणत्याही मार्गाने तो पैसा जाईल. शेवटी दान देऊन देऊन राजा दरिद्री झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की परकीय राजाने आक्रमण केलं. बघा शेवटी शत्रू कमजोरी पाहत असतो. आता हा झाला कमजोर, आहे सज्जन, हे बरोबर आहेत, पण असाही सज्जन काय पुन्हा काय उपयोगाचं. एखादा व्यापार धंदा उद्योग आहे, उद्योग व्यापारामध्ये मदत करणं हा भाग वेगळा. पण एखादा गरीब मनुष्य आहे त्याला खूप पैसे देऊन टाकले, तो श्रीमंत करून टाकला, तो श्रीमंत नाही होत. हा तो जर काही व्यवसाय करीत असेल, त्या व्यवसायात जर त्याला मदत केली तर तो श्रीमंत होऊ शकतो, पण तो व्यवसाय करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असावी. भलताच गरीब श्रीमंत नाही होत. त्याचा परिणाम असा झाला, परकीय आक्रमण झालं आणि नंतर प्रकार असा घडला की सेना एवढी चालवायची म्हटल्यानंतर सैनिकांना पगार देण्याकरता काही राहिलं नाही ना हो. मग सैनिकांना पगार देण्याकरता जवळ काही राहिलं नाही. सैनिक शत्रुपक्षाच्या मार्गाला लागले, त्यांनाही त्यांचा परिवार चालवायचा आहे. त्याचा परिणाम शेवटी राजा हारला युद्धामध्ये. राज्य चालवताना इतका सज्जनपणा पण चालत नाही. भजन करायला चालतो सज्जन, ज्याला भजन करायचं आहे, परमार्थ करायचं आहे. तर अशा प्रकारे प्रकार असा घडला. शेवटी त्यांनी राज्य सोडलं, त्याला हद्दपार केलं देशापासून. तू या देशात राहू नको. हद्दपार झाला महाराज, वन भटकू लागला, अन्न नाही. एक राजा आज जंगलात फिरतोय, बरं कोणाचं वाईट केलं नाही. असं काही नाही की तुम्ही कोणाचं वाईटच केलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी मंबाजी बोज काही बिघडलं होतं का?
काही न बिघडवता अंबाजीपणे तुकाराम मला त्रास दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा केसरीचं काय बिघडवलं बरं? विसोबा केसरीने ज्ञानेश्वर महाराज त्रास दिलाच ना. आपण असं समजू नये की आपण कोणाला त्रास देत नाही म्हणून आपल्याला कोण त्रास देणार नाही असं आपण समजू नये. आता एवढा राजाचा सज्जन जरी होता तरी सज्जन जरी असला तरी राज्य चालवण्याकरता काही नियम आहेत. आज दरदर भटकतोय वनामध्ये. 38 दिवस अन्न पाणी नाही महाराज. 38 दिवस. 38व्या दिवशी एका माणसाने कोणीतरी अन्न आणून दिलं, पाणी दिलं. आता भोजन करून तृप्त व्हायचं. एक मनुष्य आला, अहो मला फार भूक लागले, मी 3 दिवसापासून उपवास आहे, काहीतरी द्या मला. त्याला जेव घातला, तो निघून गेला. थोडंफार शिल्लक राहिलं, आता हे आहे ते खावं, पाणी प्यावं. दुसरा आला, हो मी आणि माझा कुत्रा उपवास आहे म्हणले, त्यालाही देऊन टाक. आलेलं जेवण संपलं, फक्त पाणी राहिलं. आता एक घोटभर पाणी प्यावं. एक शूद्राला, मी एक शूद्र आहे, मला पाणी सुद्धा कोणी देईना, त्यालाही पाणी पाजून टाकलं. बघा, ज्याच्याकडे धान्याचं भंडार आहे त्यातून धान्य देणं हा विशेष नाही आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्यातून दान देणं हे विशेष नाही आहे. पण काही नसताना देणं. स्वतः 38 दिवसापासून उपवासी आहेत आणि समोर अन्न आहेत, पण स्वतःच्या भूक तहानीचा विचार न करता समोरच्याची भूक तहान शमवण्याकरिता त्यांनी प्रयत्न केले. स्वतः तसाच उपवासी राहिला. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रकट झाले महाराज. ही परीक्षा होती. की परिस्थिती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, दुसऱ्यावर दया करण्याची जी वृत्ती आहे, अशा लोकांचं नाव इतिहासामध्ये पुराणामध्ये लिहिलं जातं. जगात तर जगणारे सर्वच लोक आहेत. कोण विचारतं? आपल्या आजोबाच्या पंजोबाचं नाव माहिती आहे का आपल्याला? का बरं? ज्यांच्या कुळात आपण जन्म तेही माहीत नाही. तुकाराम महाराज नाव माहिती, गंगागिरी महाराज नाव माहिती. गंगागिरी महाराज 200 वर्ष झाली. ज्ञानेश्वर महाराज 750 वर्ष झाली, तरी ते नाव माहिती आहेत. आजोबाच्या पंजोबाचं नाव माहिती नाही, ज्याच्या वंशात आपण नाहीत. का? माहीत ठेवण्यासारखं त्यांनी केलं ना काही. असं काहीतरी तुम्ही करा की लोकांच्या लक्षात राहील. तुकाराम महाराज असं काहीतरी केलं ना की तुकाराम महाराज आजही लोकांच्या लक्षात आहेत. गाथा लिहून ठेवला, त्यात मार्गदर्शन मिळतं. आजही मार्गदर्शन मिळतं. ज्ञानेश्वरीद्वारे आजही लोकांना मार्गदर्शन मिळतं. गंगागिरी महाराजांच्या उपदेशाद्वारे, गंगागिरी महाराजांच्या कार्यामुळं आजही आपण एकत्र येतात. सप्ताची परंपरा गंगागिरी महाराजांनी सुरू केली. असं काहीतरी कार्य तुमच्या जीवनामध्ये जेव्हा घडेल की समाजाने तुमची आठवण करावी आणि ते समाजाच्या तुम्ही गेल्यानंतरही त्याचा उपयोग समाजाला होत राहील, अशा प्रकारचं कार्य करावं. आता आपल्या आजोबा पणजोबान काही केलंच नसेल तर आपल्याला काय आठवण राहील? रणतीदेवाचं उदाहरण हजारो वर्षापूर्वीचं उदाहरण आहे, पण आजही पुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. का? 38 दिवस अन्न पाणी नसताना 38व्या दिवशी कोणतरी अन्न दिलं, पण त्याला स्वतःची भूक शमवण्याचा प्रयत्न न करता दुसऱ्याच्या भुकतानीचा विचार केला. हे महापुरुषाचं लक्षण असतं महाराज. हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. सेवाभावामध्ये किती तन्मयता असावी, किती तत्परता असावी. धौम्य ऋषी होते. एक छोटंसं उदाहरण सांगतो, जास्त लांबवणार नाही. आता 2 वाजत आलेले आहेत, अजून पंक्ती व्हायच्या आहेत.
आजची जी पंगत आहेत मान्य श्री कैलासवासी कैलासाबा चिकडगावकर यांच्या स्मरणार्थ भाऊसाहेब पाटील चिकडगावकर आणि माननीय आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांच्या वतीनं आजची ही महाप्रसादाची पंगत या ठिकाणी संपन्न होणार आहे प्रवचन संपल्यानंतर. त्यानंतर योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह 119 धनगरवाडी आणि पंचकृषी या सप्ताहाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम 7 तारखेला 11 वाजता हे ध्वजारोहण होणार आहेत. तर धनगरवाडी धनगरवाडी वाकळीच्या जवळ आहेत, श्रीरामपूरपासूनही जवळ आहेत. तर अशा प्रकारे तिथं धनगरवाडीला ध्वजारोहणाचा कार्यक्रम जो होणार आहे सप्ताहाचा 7 तारखेला 11 वाजता. तर या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित असणारे सर्व मान्यवर, मान्य आमदार बोरनारे सर आणि जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील गलांडे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर, माजी आमदार भाऊसाहेब पाटील कांबळे, त्याचप्रमाणे वैजापूर नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी कुठे बरं पाठीमाग बसलेले आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य पंकजभाऊ ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य श्रीराम गायकवाड, जे बाबासाहेब चिडे, सरजाऊ मुंडे, धनुभाऊ धोरडे, राहुल शेळके, बापू बारसे, राजेंद्र साळुंके, पत्रकारचे भाऊसाहेब काळे, त्याचप्रमाणे वैजापूर, गंगापूर, श्रीरामपूर तालुक्यातील सर्व पत्रकार मंडळी, सर्वांना धन्यवाद. सुनील भाऊ रक्टे. तर आळंदीच्या कामाकरता या ठिकाणी प्राध्यापक बोरनारे सर यांनी 11 लाख रुपये आपल्या आळंदीच्या कामाकरता दिलेले आहेत पूर्वी. आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांच्या वतीनं 5,51,000 रुपये बरं, काय हरकत नाही. आणि पंकजभाऊ ठोंबरे यांनी 5,51,000 दिलेले आहेत पूर्वी. आणि त्यावेळेला मला वाटतं बाबासाहेब पाटलांनी पण 5 लाख रुपये दिलेले आहेत. बाबासाहेब पाटील जगताप त्यांनी पण आळंदीच्या कामाकरता 5 लाख दिलेले आहेत. तर या ठिकाणी 5,51,000चा चेक ह्या अविनाश पाटील या ठिकाणी देत आहेत. बरं, बरं बरं. सध्या आपलं काम चालू आहे. आणि तसं आळंदीकरता सर्वसामान्य लोकांनी सुद्धा खूप मदत केली. प्रत्येक ज्या ज्या गावामध्ये आपण आव्हान केलं त्या त्या गावांमध्ये आणि आपला जो सर्व भक्तवर्ग आहेत या भक्तवर्गाने आपापल्या परीनं खूप खूप अशा प्रकारचं सहकार्य केलं. आणि आपल्या बेटामध्ये जे काही सुरदास मंडळी राहतात, विणा वादन करतात, त्यांच्यामध्ये आमचे सुखदेव अण्णा नाही तुम्ही कॅश दिलेली. आणि मला वाटतं पुण्यतिथीच्या मागच्या दिलं 11 लाख रुपये सरांनी पण दिलेले आहेत. पाटलांनी इथं चेक दिला आहेत. जे सुखदेव अण्णा यांच्या वतीने 1,01,111 रुपये विणावादक सेवा करतात. आणि बेटामध्ये संपूर्ण आयुष्य त्यांचं बेटाच्या सेवेत गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये गेलेलं आहेत. आणि महाराजांच्या नंतरही आज ते इथं सेवेमध्येच आहेत. तर
तुम्हाला राहू द्या खर्चाला. बरं बरं बरं. हा सर. बरं बरं. आणि बबनरावने मागे दिले होते. बबनराव वाळुंजकर यांच्या वतीने सुद्धा 1,00,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. बबनराव वाळुंजकरांनी. आणि आज या ठिकाणी सुखदेव अण्णा यांनी 1,00,000 रुपये, 1,01,000 रुपये, 1,01,111 रुपये या ठिकाणी अर्पण केले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संपूर्ण आयुष्यभर या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी वीणा वादनाची सेवा केली आणि आजही करत आहेत. या वयातही ते सेवा करतायत. आणि नुसती सेवाच नाही तर इथं जे काही विद्यार्थी असतात त्या विद्यार्थ्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांकडून भजन म्हणून घेणं, त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेणं, ही सुद्धा ते एक म्हणजे सुरदास असताना देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे ते करतात. आणि संपूर्ण आयुष्य इथं गेलं. आयुष्यभर त्यांनी जी बेटाची सेवा केली आणि त्यांच्या वतीनं आज या ठिकाणी 1,01,111 रुपये त्यांनी दिलेले आहेत. त्यांना धन्यवाद. आणि आणखी एक महत्त्वाची सूचना म्हणजे आता हा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आपण उद्घाटन जे केलेलं आहे गोदाधाम आयुर्वेद या नावाने आपण इथं एक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आयुर्वेदिक. कारण आपल्याला बहुतेक लोकांना माहीत आहेत की आपण इथं कॅन्सरचं औषध देत असतो. शेकडो आजपर्यंत हजारो लोक कॅन्सरमुक्त झालेत आपल्या या औषधाने. तर हजारो लोक त्या औषधाने मुक्त झाले. सफेद डागाचंही औषध आपण करतो आणि आणखी काही इतर औषधं आपण सुरू केलेत. आता या सगळ्या गोष्टी आम्हाला स्वतःला करणं शक्य नाही म्हणून आपण या ठिकाणी हॉस्पिटल सुरू करून डॉक्टर ठेवले जातात की जेणेकरून त्या एखादा कॅन्सरचं पेशंट असेल त्याला इतरही प्रॉब्लेम त्याबरोबर असतात किंवा एखादा पेशंट केमो घेऊन आलेलं असतं. ते केमो घेऊन आल्यानंतर त्यांना ते शरीराची उष्णता गरमी तयार झालेली असते. त्याकरता या औषधाबरोबर इतरही औषध टॅब्लेट देणं गरजेचं असतं. हे सगळं काम डॉक्टर करू शकतात आणि म्हणून आपण या ठिकाणी डॉक्टर ठेवलेले आहेत. आयुर्वेदिक उपचार या ठिकाणी केले जातील आणि कॅन्सर असेल, त्यामध्ये सफेद डागाचं असेल, मूळव्याध असेल, मूळव्याधीवर सुद्धा चांगल्या प्रकारचं औषध आपल्याकडे दिलं जातं की चांगल्या प्रकारचा गुण येतो. आणि किडनी स्टोन, मूतखडा, ज्यांना ज्यांना औषध दिले त्यांचे 3 दिवसाच्या आत मूतखडे पडलेले आहेत. आणि मग अशा प्रकारे याच्या व्यतिरिक्त इतरही काही उपचार डॉक्टर स्वतः या ठिकाणी करीत जातील. त्या निमित्ताने आपण एक गोदाधाम आयुर्वेदा नावाने एक स्वतंत्र कंपनी तयार केली. कारण आता काळ असा बदललेला आहे की डायरेक्ट अशा प्रकारच्या औषधं देण्याला परवानगी नसते. जरी आपण या ठिकाणी औषध तयार करून देत असलो तरी उद्या त्याला कोणी ऑब्जेक्शन घेऊ शकतं. म्हणून त्याकरता काही शासकीय काही नियम असतात, त्या नियमाचं पालन करणं आवश्यक असतं. म्हणून त्याकरता आपण डॉक्टर स्वतः ठेवले की डॉक्टरच्या माध्यमातून हे काम करायचं आहे. आणि गव्हर्नमेंटच्या परवानगीनुसार गोदाधाम आयुर्वेदा प्रायव्हेट लिमिटेड अशी आपण ती कंपनी तयार केली. जसे वेगवेगळ्या आयुर्वेदामध्ये डाबर आहेत, बैद्यनाथ आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतात आणि त्या कंपन्या जसं औषध तयार करतात तसं आपण हे औषध तयार करून आणि ते औषध या ठिकाणी दिलं जातं. तर बऱ्याच लोकांना माहीत नाही, आपण जाहिरातही करीत नाही. आपल्याकडे जे पेशंट येतात ते एकमेकाला सांगून येतात. ज्याला गुण आला तो कोणीतरी नातेवाईकाला सांगतो. अशा प्रकारचे लोक बहुतेक येतात. कारण जाहिरात करीत नव्हतं. याला कारण कसं आहे, गव्हर्नमेंटची परवानगी असल्याशिवाय जाहिरात करणं योग्य नाही. लोकांना माहिती देणं म्हटल्यानंतर आता काळ वेगळा आहे आणि या कालावधीमध्ये काही फसवणारे लोक येतात त्याच्या नावाखाली. आणि म्हणून पण एक मुख्य उद्देश असा आहे की एक गोरगरिबाला का होईना या ठिकाणी सेवा मिळावी. कारण कॅन्सर म्हटल्यानंतर त्याचे टेस्टिंग करण्यात कितीतरी पैसे जातात.
दुसरी महत्त्वाची गोष्ट, केमो जे लोक घेतात, केमो असं रेडिएशन असेल, 4-4, 5-5 लाख रुपये, 10-10 लाख रुपये खर्च करूनही काही लोकांना गुण येत नाही. पण चांगल्या प्रकारे लाभ कॅन्सरच्या पेशंटला झाल्याचे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत आणि नील रिपोर्ट आल्याचे उदाहरण आहेत. आणि कॅन्सरच नाही तर आपण काही HIV पेशंटवर प्रयोग केले तर 2 HIV पेशंट आपण नील केलेत, त्यांचे नील रिपोर्ट आलेत HIV पेशंटचे. तर अशा प्रकारचं एक धार्मिक कार्य आपण करतो. या धार्मिक कार्याबरोबर एक आरोग्याचीही सेवा आपल्या संस्थांच्या मार्फत घडावी या दृष्टिकोनाने आपण त्या ठिकाणी हे हॉस्पिटल सुरू केलं. इथं डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. ज्याला कोणाला काही गरज असेल त्यांनी निश्चित त्याचा लाभ घ्यावा, किंवा आपले कोणी नातेवाईक असतील ज्यांना अशा प्रकारचा आजार असतो. आता HIV हा विषय असा आहे की लोक लाजतात, सांगत नाही, पण शेवटी तो आजार आहेत, रोग आहेत लोक. तर तोही आपल्या औषधांनी निश्चित त्यांना चांगल्या प्रकारचा लाभ झालेला आहे. आणि कॅन्सरवर काम आपण जवळ 10-15 वर्षापासून करतो. एकदा संगमनेर तालुक्यामध्ये चिंचपूर आहेत, आपल्याला माहिती असेल. आपलं एक भक्त होते, तर 35 वर्ष वय होते, त्याला कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर 35 वर्ष वयाचा माणूस कॅन्सर झाला, डिप्रेशनमध्ये गेला. त्याला वाटलं कॅन्सर झालं, लोकांना भयानक वाटतं ते. आणि आजारी पडल्यानंतर आम्ही भेटायला गेलो भक्त म्हणून. आम्ही त्यांना सांगितलं काही काळजी करू नका, आपण काहीतरी उपचार करू. मग आम्ही त्यावेळेला काही आयुर्वेदिक ग्रंथाच्या आधारावर औषध तयार केलं आणि त्यांना दिलं. दिल्यानंतर थोड्या दिवसामध्ये त्यांचे नील रिपोर्ट आले. नील रिपोर्ट आल्यानंतर मग त्याच चिंचपूर गावामध्ये जवळजवळ 5-6 पेशंट आपण नीट केलेले आहेत चिंचपूरमधले कॅन्सरचे. तर असा आपण एक विचार केला की एवढं जर प्रभावी औषध निर्माण होत असेल आणि त्याचा एवढा लाभ होत असेल तर मग आपण छोटंसं काम इथं का करू नये या बाबतीमध्ये. म्हणून आपण एक छोटंसं या ठिकाणी हॉस्पिटल सुरू केलेलं आहे. त्याचं उद्घाटन या ठिकाणी आज झालेलं आहे. आपल्या भोजनालयाच्या शेजारी जो पूर्वी शेड होतं त्याच्यामध्ये आपण तिथं व्यवस्थित ते हॉस्पिटल बनवलं की जेणेकरून आता कधी लोक आमच्याकडे येतात सकाळी सकाळी आणि पेशंट लोक दर्शनाला वेगळे, पेशंट वेगळे. तर पेशंटला आमच्याकडे येण्यापेक्षा आमच्याकडून दर्शन घेऊन गेल्याच्या नंतर ते उपचार डॉक्टरकडे जाऊन करू शकतात आणि डॉक्टर त्यांना मार्गदर्शनही करतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे औषधं. मग त्याकरता आपण आता आपल्याच कंपनीचे औषध तयार करतो, कारण दुसऱ्या कुठल्या कंपनीचं औषध त्यांनी कसं तयार केलं आपल्याला माहिती नाही. म्हणून आपल्या हाताने औषध तयार करून आपण त्याची एक गोदाधाम आयुर्वेद अशी कंपनी स्थापन केली आणि त्यातून आपणच स्वतः तयार केलेली औषधं त्यातून आपण वापरणार आहोत आणि ज्याचा लाभ आपल्या समाजाला होईल अशा प्रकारचं कार्य या आध्यात्मिक कार्याबरोबर आणि ते आरोग्याची सेवासुद्धा आपल्याला इथं मिळेल. तर आषाढी एकादशी जी आता परवा झाली त्या आषाढी एकादशीला जी फराळाची पंगत होती तर वैजापूरचे नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी यांच्या वतीनं ती पंगत झालेली आहेत आणि ते वार्षिक पंगत म्हणून ते आता दरवर्षी करतात. गेल्या वर्षी पण त्यांनी पंगत दिली होती, याही वर्षी त्यांनी आता आषाढी एकादशीची वार्षिक पंगत त्यांनी घेतलेली आहे. तर ती झालेली आहे, संपन्न झालेली आहेत. तर या ठिकाणी श्रीराम गायकवाड जिल्हा परिषद सदस्य यांनी सुद्धा 1,51,000 रुपये मागेच दिलेले आहेत आळंदीच्या कामाकरता. सत्यजित सोमवंशी यांनी पण 1,00,000 रुपये दिलेले आहेत. तर अशा प्रकारे वारकरी बांधवांनी सुद्धा खूप मदत केली आणि खूप मोठं काम आळंदीमध्ये चालू आहेत. कारण ज्याने ते काम पाहिलं असेल त्याच्या लक्षात येईल कामाचं स्वरूप खूप भव्य आहेत. आणि एवढं भव्य काम करण्याचं कारण की आपल्याला समाज आपल्याला खूप असतो. आता इथं एवढा मोठा मंडप आपण तयार केला, तो आता भरला तो. तर गिरीश भाऊ एकदा आपल्या कार्यक्रमात आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं मंडप, आणि खूप सुंदर असा मंडप झाला. मी त्यावेळी गिरीश भाऊ पर्यटन मंत्री होते. त्यानंतर ते तळ्याचं जे काम चालू आहे त्यावेळेस सरांनी ते मला आदित्य ठाकरे
त्यावेळेला पर्यटन मंत्री असताना ते तळं त्यावेळेला मंजूर करून घेतलं होतं. तेही काम काही झालं, काही थोडंफार राहिलेलं आहेत. त्याला त्या टायमाला 5 लाख रुपये मंजूर झाले होते. 5 कोटी रुपये. याला 7 कोटी रुपयाचा हा मंडप झालेला आहे. आणि काल सप्ताहाचं निमंत्रण देण्याकरता मुख्यमंत्र्यांकडे आम्ही गेलो होतो. तर त्यांना आम्ही सांगितलं की मागच्या वर्षी आपण काही प्रपोजल दिलं होतं, त्याची आपल्याकडून काही हालचाल झाली नाही. आता ह्या गोष्टीला नेत्यांना एकदा आपण बोलतो, परंतु पाठपुरावा त्याचा महत्त्वाचा असतो. पाठपुरावा आपण कमी पडतो. पण त्यांनीच सांगितलं की ते तुम्ही अर्जन काय आहेत, त्यांना म्हटलं अर्जन आम्हाला एक घाट करून द्या. आता कुंभ जवळ आलेला आहेत आणि एक सोलरचा विषय आहे, कारण लाईट खूप लागते. तर ते म्हणले आपण CSR फंडातून काहीतरी एक सोलरचं काम करू. सोलरचं फायनल झालं त्यांचं म्हणणं आहे. तर चांगली गोष्ट आहे. आणि म्हणजे पंढरपूरला गिरीश भाऊची भेट झाली. त्यांनी सांगितलं की आपल्याला CM साहेबांना पण निमंत्रण द्यायचं आहे. तर त्यांनी वेळ घेऊन अचानक त्यांनी सांगितलं आम्हाला बोलवलं. आम्ही जाऊन आलो. तर मी त्यांनाही धन्यवाद देईल. आणि सर्वच ज्या नेत्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्या सर्व नेते मंडळाची, ते कोणत्याही पक्षाचे असू द्या, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल, आपण परमार्थ हा आपला मूळ उद्देश आहे. आणि या ठिकाणी सर्वच येतात आणि सर्वांनी यावं. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. हे बेट हे सर्वांचं आहेत. आणि कुठल्या प्रकारचं राजकारण इथं होऊ नये आणि कोणी करीतही नाही, आतापर्यंत कोणी केलंही नाही. आपला हाच उद्देश आहे की आपण सर्वांनी येऊन समाजाची सेवा आपल्याला करायची आणि हे समाजाचं कार्य आहे. जरी एखादं काम एखाद्या नेत्याला आम्ही सांगितलं असलं तरी त्यामध्ये आमच्या स्वतःच्या स्वार्थाकरता आम्ही काही सांगितलेलं नसतं. ते समाजाची सेवा आहे, ते सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून हे कामं जे या ठिकाणी दिसत आहेत, चालू आहेत, खूप आपल्या सर्वांच्या सहकार्याने होत आहेत. श्रीरामपूर तसं बेट हे श्रीरामपूर तालुक्यामध्ये येतं. श्रीरामपूर तालुक्यात आल्यामुळं वैजापूरच्या तालुक्याच्या नेत्यांची इच्छा असूनही काही कामं होत नाही, तर तेल नाहीलाच आहेत. पण वर मंत्रालयाच्या लेव्हलला निश्चित आपले कामं या ठिकाणी होत आहेत. आता आपल्या वैजापूर तालुक्यातले भरपूर नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना इथं करावं वाटतं, पण इथं नाही केलं तरी तिकडं वैजापूर तालुक्याच्या बाजूने आपल्याला काही करू शकतो, काय करायचं असेल ते. तर आणि एक शब्द गिरीश भाऊने दिलेला आहे की आपल्याला जे कंपाऊंड करायचे, या संपूर्ण बेटाला जी गॅबिन वॉल करायचे, तर त्याला जवळजवळ तर त्याचं 60 कोटीचं प्रपोजल तयार झालेलं आहे. तर ते म्हणे 30-30 कोटी आपण 2 टप्प्यामध्ये देऊ. कारण हे मागच्या 2019मध्ये जो महापूर आला होता त्यावेळेला जवळ 1-1.5 एकर जमीन आपली वाहून गेली इथं पाठीमागच्या बाजूने. का सुरुवातीला पाणी खूप वाहिलं, पण ते कमी वाहिलं, त्यामुळे खालून ते खचलं. आणि जेव्हा पूर आला तेव्हा ते बांबूच खाली पडले आणि ते माती घसरल्या गेली. आणि म्हणून काय असतं, इथं पूर महापूर जेव्हा येतो त्यावेळेला कुठून तरी माती वाहून जाते. म्हणून त्याच्याकरता याला चारही बाजूला गॅबिन वॉल म्हणजे दगडाची वॉल असेल, जाळी लावली जाते. त्याला दगड भरून जाळी लावून अशा प्रकारची ते वॉल केली जाते. तर अशा संपूर्ण बेटाला जर ते संरक्षण भिंत तयार झाली तर भविष्यामध्ये वाहणार नाही. अशा प्रकारे ही सुरक्षा कायमची आपली होऊन जाईल. आणि म्हणून त्याकरता त्यांनी जे आपल्याला शब्द दिला, लवकरात लवकर ते कार्यही पूर्ण हो, त्याकरता जो पाठपुरावा आहे तो लवकरात लवकर आपल्याला करावा लागेल. कारण शेवटी नेत्यांकडून शब्द घेतल्याच्या नंतर तो पाठपुरावा होणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी आपण सर्वच कष्ट घेत आहात. आमचे धनुभाऊसुद्धा कष्ट घेतात. इथं सर आहेत, इथं पाटील आहेत, आमचे दिनेश भाऊ आहेत, आमचे पंकज भाऊ आहेत, त्याचप्रमाणे श्रीरामपूर तालुक्याचे कांबळे आहेत, माजी आमदार कांबळे साहेब, BR पाटील आहेत. हे सर्वच नेते मंडळी असतील, हे सर्व आपल्या बेटावर श्रद्धा ठेवणारी लोक आहेत. ते वेगवेगळ्या पक्षात असू शकतात. कोण कोणत्या पक्षामध्ये आहे हा भाग वेगळा आहे, परंतु
आपण सर्व गंगागिरी महाराजांना मानणारे आहोत आणि या कार्यामध्ये ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करता येईल त्या त्या पद्धतीने आपण सहकार्य करीत आहात आणि पुढे होत राहील. हे रस्त्याची कामंसुद्धा आपला वैजापूर रस्ता खूप सुंदर आपण केला. निश्चित चांगलं ते मला चांगल्याला जे काम झालं ते झालं आहे, त्याबद्दल मी सरांना या ठिकाणी धन्यवाद देईल आणि बाकीचे आपले जे काही सर्व नेते मंडळी आहेत त्यांनाही सर्वांना मी धन्यवाद देईल. मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा शिवसेना असेल आज एकत्रितच आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीसुद्धा बरोबरच आहेत, महायुतीमध्येच आहेत आणि मग हे श्रेय या महायुतीतील सर्वांनाच मी देतो. तर या ठिकाणी अजूनही खूप काही कामं निश्चित होतील. ज्या स्टेजवर आपण बसलो आहेत हे स्टेज मला वाटतं जवळजवळ 55 लाख रुपये त्यावेळेला कांबळे साहेबांनी आपल्याला दिले 2-3 टप्प्यामध्ये. म्हणजे 15 लाखाचे 3 टप्पे, 15 ते 45 लाख आणि नंतर अशा प्रकारचे 10 लाख रुपये एका हॉल दिला होता. असे 55 लाख रुपये त्यावेळेला कांबळे साहेब आमदार असताना त्यांनी पण दिलेले आहेत. तर जो तो ज्याच्या त्याच्या वतीने सहकार्य करीत असतो आणि एक पालकमंत्री या नात्याने माननीय विखे साहेबांचंही सहकार्य. आता सप्ताह जो आपला आहे या सप्ताहाच्या ठिकाणी त्यांनी अर्जंट 4 कोटी रुपये मंजूर करून घेतले विखे साहेबांनी की रस्ते व्हावेत सप्ताहाच्या भोवती लोकांना येण्याकरता. तर अशा प्रकारे विखे साहेबांचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य आपल्याला असतं आणि थोरात साहेबांचं सुद्धा आपल्या बेटाला वेळोवेळी सहकार्य राहिलेले आहेत. आणि म्हणून मी सांगेल की कोणी कोणत्याही पक्षाचं असेल तरी हा जो आपला परिसर आहे हे सर्व नेते मंडळी भेटायला मानणारे आहेत आणि म्हणून आपल्या ज्या काही एखादा शब्द आपण दिला तर हे मंडळी कधी नाही म्हणत नाही. मग अशा प्रकारे आपल्या या सर्वांच्याच त्यावेळेला सुरुवातीला आपण जो हे मंडप आहेत या मंडपामध्ये भुजबळ साहेबांनी त्यावेळेला सुरुवातीला 3.5 कोटी रुपये आपल्याला दिले होते. त्या मंडपाचं जे स्ट्रक्चर उभं राहिलं ते शासकीय निधीतून झालं. नंतर आपण त्याला दगड लावला, डिझाईन केला, हे आपण संस्थांनी खर्च केलेले आहेत. पण सुरुवातीचा खर्च आपल्याला त्याही वेळा निधी मिळालेला आहे. तर अशा प्रकारे या बेट्याच्या या सौंदर्यीकरणामध्ये अनेकांचं सहकार्य लाभलेलं आहे. संस्थांच्या वतीनं तर आपण करीतच आहोत. पण आळंदीचा विषय असा आहे की तिथं काही आपल्याला कुठला शासकीय निधी नाही आहे. आळंदीचं जे काम उभं राहिलेलं ते पूर्ण 100% आपल्या लोकवर्गणीतून उभं आहे आणि काम इतकं हेवी आहे. जसं आपला सभामंडप आहेत मध्ये कुठंच कॉलम नाही, आळंदी ते तसंच आहेत आणि खाली तळमजला पार्किंग करता असणार आहेत, वरचा कार्यक्रमाचा हॉल असणार आहेत, त्याच्यावर भोजनाचा हॉल असणार आहेत आणि त्याच्यावर परत काही रूम आपण काढणार आहोत. अशा प्रकारे आणि ते सगळं काम जवळजवळ 50,000 स्क्वेअर फूटपर्यंत काम होतं आहे. एक मजला 11,000 स्क्वेअर फूटचा आहे, 11 चौक 44 आणि त्याची बाहेर जी पडदी काढली तो सगळा हिशोब काढला तर 50,000 स्क्वेअर फूट होतं आहे. तर 50,000 स्क्वेअर फूट म्हणजे जवळजवळ ते 1.5 एकराच्या आसपास जात आहेत सगळं धरून, चार मजले धरून, खाली तळमजला धरून वरपर्यंत. आणि एवढं काम आपल्याला आवश्यक आहे कारण समाजानंतर समाजाची व्यवस्था होणं गरजेचं आहे. आता एवढा मंडप झाला, असं वाटलं मंडप मोठा होईल, तोही कमी पडतो का काय अशी परिस्थिती व्हायला लागली. आणि म्हणून अशा प्रकारे काम करताना आपल्याला मोठंच आणि भव्य करावं लागतं आणि त्याला खर्च खूप येतो. आणि म्हणून त्याकरता ज्यांनी ज्यांनी योगदान केलं त्यांनाही मी धन्यवाद देईल आणि काही योगदान करणारे असतील त्यांनाही निश्चित या ठिकाणी योगदान करण्याची एक संधी आहे. तर आता हे जे हार घालायला आलेत ना यांनी सप्ताहाकरता 100 पोते साखर कबूल केले. बरं साखर बुक झाली त्यांची. 100 क्विंटल सप्ताह करता, 1 क्विंटल चहा करता आणि शेती करणारा माणूस आहे बरं का, शेतीत गाई वळणारा माणूस आहे. त्यांनी त्यांचं कसं केलं त्यांना माहिती. त्यांना म्हणलं एवढं करू नका, ते म्हणले माझा शब्द गेला मी करणार आहे. धन्यवाद धन्यवाद. घ्या
100 पोते साखर सप्ताला आणि वारकऱ्यांच्या चहा करता 1 पोतं 101 पोतं घ्या. या ठिकाणी सप्ताहकरता माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी तेलाचे डबे किती 101 तेलाचे डबे या ठिकाणी भाऊसाहेब कांबळे यांनी सप्ताहकरता जाहीर केले दिलेत, त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि साऊंड सिस्टीम सेवा आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम ज्या साऊंड सिस्टीमद्वारे होत आहेत, गोकुळ साऊंड आणि स्टेज मॅट लहानू तनपुरे नादी आणि कॅन सेवा संदीप बारसे विरगाव आणि ही जी रांगोळी काढलेली आहेत हे स्टेज अर्षदताई मोईन वागलगाव आणि मंदिर अविनाश पोटे वैजापूर स्नेहल बाहुले यांनी हे रांगोळी काढलेली आहेत. या ठिकाणी काल आमदार बोरनारे सरांचा वाढदिवस झालेला आहे, तर आज आपण या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचा सत्कार आज या ठिकाणी करूया.